पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आई अगं ही तीच मुलगी आहे जी तुझी आरती करताना देहभान विसरते। तुझ्या करंडातलं कुंकूच तिच्या कपाळी लागले, तुझी इच्छा होती ना म्हणून ती या घरात आली। आई आज परीक्षा आहे तिची, तिच्या पाठीशी उभी राहा, तिला यश दे। आज तुझं आयुष्य असू दे तिच्यात। देवी आई तिला कोण वाली नाही ग, तिला बळ दे, तिला शक्ती दे, तिच्या बाजूने तूच उभी राहा, कोण नाही तिचं। किती हा त्रास। ही जर का रात्रभर अशी संबळ वाजवत राहिली ना तर आपण झोपायचं कसं? अगं पण तुला नक्की वाटतंय का की ती रात्रभर संबळ वाजवेल? खरंच हो, रात्रभर कसली वाजवतीये? थकून नाही का जाणार ती? मग तू कशाला टेन्शन घेतेस? फार फार तर 1 तास, नंतर तिचा खेळ खाल्लासच आहे। 1 तास? हो 1 तास? मला तर आत्ताच झोपावंसं वाटतंय, डोळ्यावर झोप आली आहे हो। किती सुखी आहे ही। हिच्यासारखा माझा मेंदू एक किंचित हवा होता, बरं झालं असतं। माधवी झोपली असेल का हो? माधवी झोपली असेल का? बाई 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 केवढा हा आवाज। ह्या रावदादांनी या मुक्ताला दिवसा संबळ वाजवायचं चॅलेंज द्यायला हवं होतं तर बरं झालं असतं। आता एवढ्या आवाजात झोपायचं तरी कसं? काय माणूस आहे हा, एवढ्या आवाजात हराडूर झोपलेत। कुंभकर्णाची औलाद आहेत नुसते। शी काय करावं रे देवा, शी काय आवाज कसं झोपणार आहे आपण कुणाच ठाऊक। शी काय यांचा पण आवाज, कसं झोपू मी? खरंच तुमच्यात मला माझ्या अंगात दिसतात। रातभर वाजवणार कशी? उभं राहून तुकडं पडलं असतील पायच, त्यात पोटात अन्नाचं कण बी नाही, कुठनं शक्ती येणार वाजवायला? अगं मुक्त काय केलंस? मुक्ता मुक्ता अगं काय करून बसलीस? तर लागेलच आता, नाहीतर अंगात जीव कसं आहे?
देवी आई, मी तुला काय सांगणार? मुक्ताची काळजी तू घेशीलच. आई राजा, उध उध. वाजव वाजव, वाजवत राहा. अखंड तालानंतर जी शांतता पसरते ना, ती शांतता फार छान असते. बघूया अजून किती काळ तग धरतेस. वाजव वाजव. नाही मुक्ता, मुक्ता थांबू नको. अगं आता तर कुठे लढाई सुरू झाली. थांबायचं नाही मुक्ता, मुक्ता थांबू नको. हाल बदलला. लेकराचं वाजवून वाजवून हात गळून गेला असते. अरे रावसाहेब, कुठं फेडशील हे पाप? माझ्या पोरीला कशालाच आहे तू? अरे रातभर वाजवत राहिली आहे ती. कशी सकाळ पतूर वाजवणार? नाही, मुक्ताची ताल हालू राहिली. अवघड आहे. मुक्ता जास्त वेळ दम नाही धरू शकणार. थांबणार. मुक्ता वाजवायची थांबणार आहे. जोर ओसरतोय संबळाचा आणि तुझ्या मगरुरीचा. बस फार फार तर अर्धा तास वाजवशील, मग बंद. अर्धी रात्र पण लढू नाही शकलेस ग तू. तू काय जिंकणार माझ्या समोर? हरलीस तू मुक्ता, हरलीस. संपलं. सगळं संपलं. आता ते घर चालणार. अंगावर घालायला, पांघरायला, अंतरायला कपडा पण शिल्लक उरणार नाही. तुम्ही शांत व्हा. हे बघा, लेकरात कडत नाही बघा. अण्णा, मुक्ता, तू थांबवू शकत नाहीस.
समाज तू संबळ वाजवणं पाप आहे असं म्हणून तुला थांबू पाहत होता. त्याला सांगण्याची वेळ आली मुक्ता की तू थांबू शकत नाहीस. तू गरीब घरातली आहेस म्हणून ज्यांनी तुला ह्या घरात प्रवेश नाकारला त्यांच्याच घराच्या चौकात उभं राहून आज तू संबळ वाजवतेस आणि म्हणून तू थांबू शकत नाहीस. मुक्ता वाजव तू संबळ वाजव. अगं मी तुझ्या सोबत आहे. येस वाजव मुक्ता वाजव. आज तू हरलीस ना तर तुझं घर राहणार नाहीये. मुक्ता ही फक्त संबळाची तडतड नाहीये तर या घरातल्या प्रत्येक स्त्रीच्या स्वातंत्र्याची चाहूल आहे. वाजव मुक्ता वाजव. नमन नटवर. हे नटराजा, तू तुझ्या एका पायाखाली राक्षस दाबून धरलास. एक पाय नाचासाठी उचललास. हातात डमरू पण वाजतोय. तुझंच रूप घेऊन मुक्ता उभी आहे. तुझ्या या सच्च्या कलाकाराचा संबळ सकाळपातूर वाजत राहिला पाहिजे म्हणजे हा राक्षसी कावा पायाखाली चिरडून टाकता येईल. माझं एवढंच मागणं आहे तुझ्याकडं नटराजा. मुक्ताला साथ दे, ताकद दे, शक्ती दे, बळ दे. ज्या देवी आई समोर तुला रावसाहेबांनी संबळ वाजवायला विरोध केला अगं त्याच देवी आई समोर त्यांनीच तुला संबळ वाजवायला सांगितलंय. खरं तर तू तिथेच जिंकलीस पण मुक्ता तुला फक्त जिंकायचं नाहीये तर तुला त्या पुरुषी अहंकाराला सुद्धा चिरडून टाकायचंय. लढ मुक्ता लढ. युवराज गाडी हालायला लागली. कुठल्याही क्षणी गाडी गळून पडेल. संबळ थांबेल. तुझ्या माणसांना तयार राहायला सांग. मशाली पेटवण्याचा शुभ मुहूर्त जवळ आलाय. हो दादा. दादा आवाज तर परत जास्त. अरे वाढू दे रे. अजून अख्खी रात्र बाकी आहे. बराच वेळ जायचा आहे. मला ना तिच्याशी दमछाक झालेली बघायची. तिची तडफड बघायची. तिचा निवडून झालेला बघायचा आहे. आणि बघताना जो आनंद होणार आहे ना तो वेगळाच आहे रे. बघत राहतो. जागेवर येऊ राहिले. मुक्ताचा जोर वाढलाय. जोर वाढतोय. आता आपल्या घराला काही होणार नाही. बघ ना
साक्षात देवी आई आलीये आपलं घर वाचवायला. ए राजा, मी एकटा जाऊन कसा काय अडवू शकणार आहे त्यांना? काय करावं? पोलिसांना सांगाव का? पण काय फायदा होणार नाही. रावसाहेब एकाच मिनिटात गेम फिरवतील. गावकऱ्यांना सोबत घेतलं तर त्यांना जाऊन विनंती करायला पाहिजे. पण ते तरी येतील का? काय करू? एकटा कसा घर वाचवू? दादा जरा गाडी थांबवा. भाऊ गव्हाणवाडीपर्यंत सोडता का? मी सोडला असतं तुम्हाला, पण काय मी जरा घाईत आहे. कितीही पळा पण तेच घडल. ते देवी आईच्या मनात आहे. हिचा जोर वाढत कसं काय चाललंय? काय झालं का हिला? हा इथे काय करतोय? आईचा विश्वास, हिची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतोय. मी पण हरणार नाही. जिंकणार तर शेवटी मीच. हा दादा. मुक्ताचं संपूर्ण घर जाळून भस्मसात करून टाक. पण दादा अजून ती थांबणार. अख्खी रात्र अजून बाकी आहे. कळलं? ती नक्की थांबणार. पैज हरणार. असल्या नालायक मुलीला जन्माला घातलेल्या आई वडिलांना रस्त्यावर यायला पाहिजे. घर जमीनदोस्त करून टाक. पैज हरल्यानंतर ही जेव्हा घरी जाईल तेव्हा सगळं कुटुंब असं रस्त्यावर आलं पाहिजे. एका पाठोपाठ एक असे धक्के देत राहणार मी तिला. जाळून टाक. हरणार तू मुक्ता, पण माझ्या सारंगच्या आयुष्यातनं कायमची निघून जाणार. पैज मीच जिंकणार. बघ तू. बस येड्या रात काढायची. तुकाराव अरे तुकाराव फोन आलाय. हॅलो बोला ना युवराज भाऊ. अरे घेतली का? बैरू सोमवारी येत नसतो. बुधवारी आज. हा का युवराज भाऊ? तुम्ही काय तर सांगणार होते ना. तुझ्या माणसांना घेऊन जा आणि ते घर जाळून टाका. शेगा हवा मी घराजवळ जाई. युवराज भाऊ तुम्ही फक्त आधीच करा. एका झटक्यात घर फुकून टाकतो का नाही बघा. हा
युवराज भाऊ ते अजून संबळ वाजतेला कानावर येते हो. तुला काय करायचं आहे जेवढं सांगितलं तेवढं कर. बर चालेल चालेल.